केला नाही का? मग कंपनी बंद करा. तुम्ही कंपनी बंद करा. त्याला बाहेर बोलवा. त्याला बाहेर बोलवा. त्याला बाहेर बोलवा आणि कंपनी बंद करा. कोण आहे तो? बोलव त्याला. कोण नाही कंपनी बंद करून टाकायचं आहे. रोजचा आहे चिखल आहे ना, रोज चिखल तिथपर्यंत आहे, लेकोम पर्यंत. लोक मरतायत ना इथे. तुमची बाईक पडली, विचार करा. पोलिसांची बाईक पडली. पोलिसांची बाईक पडते. मी माझ्या राकेशने रोज लाईव्ह करायची का? मग हे टँकर मागवणार, मग साफ करणार. तुम्हाला आपको किसने बुलाया इधर साफ करने? कौन बुलाया? कौन बुलाया? कौन बुलाया आपको? फोन किसका आया? वर्मा का. उसको लगाओ फोन. वर्मा को लगाओ. हाँ नहीं, वो लगाएंगे ना. उसको बुलाओ इधर. साहेब एक काम बंद करून टाका. चालून देऊ नका. येऊ द्या. चव्हाण साहेबांना बाई येऊ द्या. दाखवाय. अहो साहेब, तुमच्या गाड्या पडतायत. तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे यांच्यावर. हे बघा, इथं या पुढे. हे रुक रे, रुक. इथं या, इथं या. हे बघा, एक टँकर पलटी करून तरी पण एवढी घाण. हे बघा. आता हा रस्ता लेकोम पर्यंत आहे. हा रस्ता लेकोम पर्यंत तसा आहे. हा अहो, हे ह्यांनी लाईव्ह केली म्हणून, ह्यांनी लाईव्ह केली म्हणून कुठला अधिकारी यायला तयार नाही महानगरपालिकेचा. म्हणजे डीमार्टला कोण बोलणार नाही का? डीमार्टला काही सांगायचं नाही असं झालं ना. कोण नाही, डीमार्ट आहे. मग हा, खालचं इथे येणार. साहेब, बाईक स्लिप होणार, पडणार ना बाईकवाले सगळे. तुम्ही बोलता तुमचीच बाईक पडली, मग संपला ना विषय. नाही अहो साहेब, पण कसं आहे, माणूस मेला तर काय यांना काळजी नाही, पण पोलिसांना त्रास होऊ नये ना साहेब. तुम्ही आमची रक्षा करताय साहेब. या. हे बरोबर नाही. बंद करून टाका. हे काय बसलंय? कुणाचं काम आहे? कुणाचं काम आहे? हा, डीमार्ट आहे, पण कोण आहे? वर्मा कोण आहे? कॉन्ट्रॅक्टर आहे. हाय कुठं तो? कुठे कुठे? कोणच नाहीये. कोणच नाही इथे. अरे माणसं पडतील नाही. बघा ना, फोन करून बोलवा. फोन केला आता. हे कोण आहे? हे कोण आहे? इधर आहे. इधर. काय नाव तुमचा? आमचे फोटो घेता. ह्याचे फोटो घ्यायचे, हे पाठवायचे. म्हणजे हे आला, हे पाठवू नका त्याला. म्हणजे पाठवलं तर का भीती नाही, पण हे पाठवायचे की आपलं काम करत्या वेळी हे झालेलं आहे. आम्हाला काय फरक नाही पडत. नाही, हे माझा पहिला पाठवा, ह्याचा पाठवा, यांचा पाठवा, यांचा पाठवा. काय फरक नाही पडत. तुम्ही ना हे दाखवलं पाहिजे. मग काम बंद करून टाका. उगाच तुम्ही काम चालू केलं ना, आता दिलं ना, तिथं लफडे होतील. दाखवा पहिली कशी किचड होती, दाखवा. एक मिनिट. काय हे धुताय? ते चिखल होती ती कुठं पाठवल्या? ते गाडी होती ना, थांबा. आहे ना, पहिली गाडी होती. आपल्याला आहे ना, आपल्याला पुढे लाईव्ह आहे. आपली लाईव्ह आहे. भेजो मत इन लोग को पानी भी नहीं. अंदर कौन गाड़ी फंसेगी, नुकसान होगा. त्या मंदिर आहे समोर. हा, पंडितजी आहे इथं. पाया पडायला लोक चिखल मधनं जायचं का मंदिर मध्ये? तेवढं कळत नाही का डीमार्टला?
म्हणजे ह्यांना फायद्यासाठी हे काही करतील असं झालं ना. अरे कोण वर्मा असू द्या कुणी असू द्या साहेब, काय फरक पडणार आहे. मंदिर आहे इथे. हा साहेब पूर्ण रस्ता यांनी चिखल केलेला आहे. बरोबर आहे. मी बीएमसीच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलंय कोण यायला तयार नाही. म्हणजे डीमार्ट आहे तर काय याच्यावर कारवाई करायची नाही का. हे लोक आता हे राकेशनी लाईव्ह केल्यानंतर धुवायचं चालू केलंय. म्हणजे पहिला माणूस मरायचं. हा पडले हे बोलते आम्हीच पडलो. हे पडलेत साहेब. 7-8 गाड्या पडल्या आता लगातार. आता स्लिप विकता होते. तर मला टाळा मारा ना जरा. तुम्ही बंद करायला पहिला. फाईन काय मारायचे यांना. काय फाईननी फरक थोडी पडणार. डीमार्ट आहे याला काय फरक पडणार आहे. नाही हे ते पप्पानी बरोबर बरोबर भाई काय आहे जरा करले. अहो साहेब पण माझं म्हणणं आहे साहेब म्हणतायत की हे स्वतः पडले तर साहेब तेवढं तर तुम्ही केलं पाहिजे. तुमचा स्टाफ पडतोय तर केलं पाहिजे की नाही कारवाई. नाही केली ना साहेब. जर केली असती तर हे दिवस नाही आले असते. इकडनं लेक होम पर्यंत ही परिस्थिती आहे. हा लेक होम पर्यंत हीच त्रास आहे. म्हणजे एवढा डीमार्ट आहे तर काय फ्री आहे का याला. ह्याच्या इथे माणूस मेला ऑन ड्युटी तर ₹1 हे लोक देत नाही. मग बाहेर पडलं तर काय देणार हे लोक. बाहेर मेला तर हे लोक काय देणार. या तुम्ही काय एवढे लेट येते मला समजत नाही. ही सिस्टम बंद करून टाका. मला सगळे समजतंय. तुम्ही यांना फोन केला साफ केला तुम्हीच करताय नेहमी. आम्हाला सगळे मी काय बोलतोय तुम्हाला 1 तास झाला. एक मिनिट जर तुमच्याकडे एनडी नसतील ना तर आम्हाला सांगा. या लाईव्ह मध्ये सांगा आमच्याकडे एनडी नाही. हे बघा ना हे कारवाई करतो का नाही ते. मी काय बोललो तुम्ही सांगा आमच्याकडे एनडी नाही. येतोय ना आम्ही तिथे कारवाई करत होती ना. हे साफ करून टाकलं यांनी पूर्ण. पावती देतो आपण आता पावती देतो. इकडनं लेक होम पर्यंत आहे. आणि एक पत्र द्या बिल्डिंग प्रपोजलला. ओके याचं पहिला काम बंद करा. तुम्ही याचं काम बंद करा. पहिला याचं काम बंद करा. बाकी मला काय माहित नाही. याचं काम बंद करा. पहिला पत्र द्या याला. अरे सगळे पडून गेलेत. अरे साहेब पावती तुम्ही 20,000ची देणार 50,000 देणार. किती देणार. स्क्वेअर फीट हिशोबी असतं की काय असतो. किती देणार. एवढं खराब नाही गेला. लेक होम पर्यंत गेलाय. कशाला 20,000ची देणार त्याला. 4 दिवसा अगोदर पण हेच परिस्थिती होती. तेव्हा का नाही आला तुम्ही लाईव्ह बघून कुणी. बरोबर आहे मारली 4. आता तिसरी आहे. आता याचं काम बंद करा. बिल्डिंग प्रपोजलला पत्र द्यायचं. मी काय बोललो तुमचं पत्र लावून द्या मला. मला फोन लावून द्या. 1, 2 आणि 3दा झालं ना का कंटिन्यू फक्त 20,000 फाईन मारत राहणार. असा नियम नसतो ना. हॅलो कुठे तुम्ही येतो इकडे ना. पोलीस पण 1 केस 2 केस नंतर तडीपार करतात आम्हाला. काय बरोबर आहे की नाही. म्हणलं 1 केस 2 केस नंतर आम्हाला तडीपार करतात तुम्ही पण. मग ह्याला पण एकदा फाईन दुसऱ्यांदा फाईन तिसऱ्यांदा चौथ्यांदा आहे. मग का कंटिन्यू 20,000 भरणार. ह्याला काय फरक पडत नाही ना साहेब. 20,000 भरून ह्याला काय फरक पडणार आहे. डीमार्ट आहे तो आणि सगळे सेट आहे. तुम्ही अधिकाऱ्यांना कॉल केला ना जसं अधिकाऱ्यांना कॉल करा इथं टँकर चालू. ही सिस्टम आहे. विचार करा त्याचे कॉन्टॅक्ट किती चांगले आहेत SWN डिपार्टमेंट मध्ये. साहेब बरोबर बोलतोय की नाही. असं नाही. अहो सगळे गेले. नाही जाणार नाही. पत्र द्यायचं बिल्डिंग प्रपोजलला. तुम्ही याचं काम बंद करा. मला काय माहित नाही. तुम्हाला दाखवू का कुठपर्यंत आहे. या साहेब जरा या ना तुम्ही पण जरा कुठपर्यंत आहे ना दाखवू. या बघा तो धुतोय. तो डीमार्ट पण लेक होम पर्यंत आहे बघा. तुम्ही ते गाड्या पकडा आणि मग काय त्यांना आता बोलत नाही मी राहू द्या. मला बरं नाही वाटत बोलायला. हे काय बघा ना हालत बघा. तुम्ही याला 20,000 फाईन मारून सोडून देणार. हा एक काम करतो ना साहेबांना सांगतो तुम्ही पत्र देऊन टाकतो साहेबांना.
आता हे असं कधी टँकरने धुलाय का विचारा या डीमार्टला. हा हे बघा त्याला का 20,000 फाईन मारला. एवढं चिखल आहे ते. हे काय किती फाईन मारणार याला. साहेबांना सांगतो ना आपण. यांना पहिला फाईन किती मारणार ते सांगा. 1,00,000-2,00,000 किती मारणार. त्यांना आता पत्र द्यावं लागेल पहिला. साहेबांना पत्र देऊन सर्व कारवाई करावी लागेल. पत्र कुणाला द्यायचं. बिल्डिंग प्रपोजलला तुम्ही द्यायचं की हा काम बंद करा. चालेल. हा सगळ्या परवानगी कॅन्सल करा त्याचे. अहो त्याच्या कंपनीमध्ये माणूस मरतो ना तो 1 रुपया देत नाही. तुम्ही काम करा ना साहेब. तारीख ऑफिसला देणार. नाही ना मी येणार. अहो मला काय करायचं मला माहिती आहे. मी बरोबर येणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका. अरे लेख पर्यंत ही परिस्थिती आहे ना. रायटिंग तुम्ही इथं उभे आहे. मी कशाला रायटिंग मध्ये देऊ. हा मी कशाला पत्र देऊ. तुम्हाला दिसत नाही का. तुमची जबाबदारी नाही. माझी जवळ आहे, मी त्याला फाईन मारतो ना आता. साहेबांना पण कळू द्या ना. त्या साहेब का तुम्ही अहो मी काय म्हंटल तुम्ही साहेबांना नाही सांगणार आहे का. आम्ही लक्ष ठेवतो. आम्ही पण तुम्ही साहेबांना नाही सांगणार आहे का. मी का पत्र हे परत पत्र द्या डिस्पॅच मध्ये टाका. 10 दिवसांनी डिपार्टमेंट मध्ये जाणार. मग ते येई असो ते मार्क करणार एनडी ह्या लोकांना 5-7 दिवस हे म्हणजे 15 दिवस पत्रासाठी थांबायचं. तुम्ही पहिला त्याला ताळा लावा साहेब. तुम्हाला अधिकार आहे ते. पोलिसांना नसेल तुम्हाला अधिकार आहे ते. कंपनी बंद करा पहिला. ते सगळे मशीन बिशीन आहे ते बाहेर काढा. त्याची जीसीबी वगैरे ते सील करा सगळे ते. साहेब सगळ्या बिल्डरांचा तसंच त्रास आहे चांदिवलीवर. आणि हे माती आहे ना हे माती हे पूर्ण गटारात जाऊन जाऊन घाम होतो. ते तुम्ही त्यांना सांगा जे बसले त्यांना बाहेर काढा. ताळा मारा याला. अरे कुठे आहे ते म्हणजे तुम्ही लोक आतमध्ये का बसलात बाई. मी का बसलात तुम्ही लोक आतमध्ये. तुमचं काहीच नाही मग बाहेर उभे राहा. उगाच तुमचं आमचे बोलणं चालू होईल ना. मी काय बोलतोय तुम्ही जर हे तुम्ही वर्माचे माणूस आहे का. मग कशाला इथं बसताय. बाहेर निघून जावा ना. कशाला बरं वाटतंय का. काय आता म्हाताळीचं आहे का. चिखल तुम्ही थोडी उचलणार आहे. सोडा ना यार. म्हाताळीचं असेल तेव्हा बघू ना. आता या बाहेर. दादा कासले भाई या तुम्ही सोडून द्या ना यार. नका बसू इथे. काय होईल मग तुमच्या बरोबर असं होईल की तुमचं काम आहे. आता माझ्या लाईव्ह मध्ये असं जाईल की तुमचं काम आहे ना. साहेब त्या नंबर घ्या गाडींचे. कुठले कुठले डंपर आता भरून गेले ते सगळ्यांचे नंबर घ्या. अरे पंडित जी आप कभी कुछ बोलते नहीं. इतना चिक्कल करते तो. हा अरे मोठा कसला मोठा. ह्याच्यापेक्षा कोण मोठा आहे. तुम्ही बसले तुम्ही ज्याची सेवा करता त्याच्यापेक्षा कोण मोठा आहे. मा ते पण बोलते मोठे लोक आहे. काय बोलू. सेवा करते देवाची त्याच्यापेक्षा कोण मोठा आहे. आता कसं झालंय सगळे आमची जबाबदारी आहे. बाकी कुणाची जबाबदारी. तिसरी लाईव्ह आहे याची. म्हणून मी आज आलो. मी नाही येत साहेब. मी बोललो बघा तुम्ही लोकल विषय बाईकवाले पडतायत. या अधिकाऱ्यांना तुम्ही सांगितलं नाही WM ला की असं असं चिखल झालाय. ते बराबर त्या बिल्डरच्या माणसाला कॉल करतात. लवकर साफ करा. तेवढा टँकर पण आला. विचार करा. अहो साहेब लेक होम पर्यंत आहे. लेक होम पर्यंत काय क्लिअर होणार. हे दाखवा इथे. हे दाखवा सगळे. हे बघा
आता साफ केलंय. आतमध्ये पण दाखवा. कुठे गेले आयरे साहेब, कुठे गेले? हा अरे पण भाई कशाला हे बोलत नाही तुम्ही लोक काय यांना? कशाला असं करताय ते लोक? सकाळी त्याला सांगून ठेवलं होतं हा प्रॉब्लेम होणार करून घे कुठे ते वर्माचा माणूस इथं साईडवर हात नाही. अरे पण वर्मा कोण आहे? एवढा मोठा नवाब आहे का वर्मा? क्लिअरली सांगितलं त्याला की जर इथे टीम असेल पूर्ण करणारी तरच काम करायचं, नाही तर नाही करायचं. साफसफाई करणारी. तू कुठं राहतो वर्मा? तो अंधेरीचा तिकडे घेऊन जावं लागेल. चिखल आहे त्याच्या घराकडे साहेब. बंदच ठेवणार ना आता. एवढे लोक उभे आहेत सगळे. सगळ्यांनी सांगितलं असेल ना काय इथं झालंय ते. ते आयरे कुठे गेले? आयरे होते ना, ते बोलव त्यांना जरा. त्याच्या अधिकाऱ्यांना बोलव. हो ना, आले ना आता ते बीएमसी वाले. तुमची पण फाईन मारा यांना. काय मारतायत ते? बाहेर सांगितले काल. उद्या सकाळी आला दिसला ना सांगितले. आयरे साहेब काय झालं आता? कुठल्या साहेबांना लावलं? कुलाच्या साहेबांना लावला होता ते बोले हेही आहे ते. नाही, कुलाच्या साहेबांना लावला होता ते बोले भोईर साहेबांशी बोलून घ्या. कोणाशी बोलून घे? ये आले नवीन हा लावा ना त्यांना. तू कुडारकर कोण आहे? एसी त्यांना डायरेक्ट मेन बॉसला सांगायचं ना, अपडेट द्यायचं ना तुम्ही. मला लावून द्या, मी बोलतोय. पहिला तुम्ही बोला, नंतर मी बोलतोय. आणि परिस्थिती काय आहे ते खरी सांगा तुम्ही. सांगितलं. आता सांगणार मी गेलो, सगळे साफ होता, तिथं काहीच नव्हतं. नाही नाही तिथंच उभे राहून बोला काय. बुलाओ मेरा पुलिस है कौन वर्मा को गाड़ी वाला क्या वर्मा को बुलाओ. हाँ डूबे लिया ना काम अंदर. नाही तो डूबे लिया. अरे ते रिजवान आहे तो. रिजवान हे साफ करतो ना त्याचा तो वर्मा आहे ना. हमारा बचा वीडियो जो है तो थँक्यू सर. बहुत सारो काम करो तो थँक्यू सर. क्या मोड़ो है मोड़ो करना थँक्यू थँक्यू. है था ना नहीं वो लोग अच्छा. जिसका काम लिया ओके, वो ओके. है स्कूल के हमारा पहली वीडियो बनी अरे वा वा सर. हमारी खान आती है अच्छा મળીએ આપણે. मरियो હા ચલો. એને બંધ કરો ના. करतो ना त्याला ना हे बघा साहेब साहेबांना मी सांगितलं आता मी साहेबाला नोटीस द्यायला लागला नाही, नोटीस तुम्ही त्याला देणार. तुम्हाला पत्र बिल्डिंग प्रपोजलला द्यायचं आहे ते साहेब की हे काम बंद करा, याची सगळ्या परवानग्या बंद करा, रद्द करा, थांबवा सगळ्या परवानग्या. किती फाईन मारले? 34 आहे ना तुम्ही बोललात, बरोबर आहे? 40,000 आता मारणार ना? हो मग आता मारणार ना मग किती वेळ? 20 मारत राहणार. इथंच मारणार ते दाखवण्यासाठी की आम्ही फाईन मारतोय, आम्ही मारतोय. नाही उचलणार हो, ते बघताय लाईव्ह माझी. कसं उचलणार? इथे या, इथे उभे राहा. हे आमचे एनडी आहेत, बरोबर आहे? आमचे आहिरे साहेब आहेत.
हे इथे आलेले आहेत, ह्याला अगोदर किती फाईन मारले? पावती फाडले 2. आता कंटिन्यू पावती नाही. मध्ये काम बंद होतं त्याला, त्याचं काम चाललं होतं मध्ये. 3 दिवस झालं तेव्हा तुम्ही आला होता फाईन मारायला? 3 दिवसा अगोदर याच्यात नाही पूर्ण. नाही आले ना. 3 दिवसा अगोदर पण हाच परिस्थिती होती, तेव्हा पण राकेशने लाईव्ह केली होती. नाही, रविवारी केलं तुम्ही ना. ठीक आहे. माझं म्हणणं असं आहे की हे डीमार्टचं काम चालू आहे. आता डीमार्ट म्हणजे मोठा माणूस आहे, त्याच्यावर कोण कारवाई करू शकत नाही, हे कन्फर्म आहे. डीमार्टचा आतमध्ये काम करताना माणूस जर मरतो, त्याच्या डिलिव्हरी बॉय, तर त्याला तो 1 रुपया देत नाही. तर रस्त्यावर त्याच्या चिखल झाल्यामुळे माणूस मेला तर तो काय बघणार आहे? कारण हे 20,000 रुपये फाईन मारून निघून जातात आमचे आहिरे साहेब. आणि काय माहित या लोकांचा काय कोणतं का? आम्ही बीएमसी अधिकाऱ्याला फक्त सांगितलं की साहेब या बिल्डरच्या यांनी चिखल केली आहे बाहेर. 2 मिनिटात त्याचा माणूस बाहेर येतो आणि झाडू मारायला चालू करतात. आता कुठला सेटअप आहे आम्हाला माहित नाही, पण चांगला सेटअप आहे, असला पाहिजे. पण साहेब ह्याच्यामुळे लोकांचा जीव जाणार. आपल्या चांदिवलीमध्ये तुम्ही बघताय रोज माणसं मरतायत ना. मग आता पण मरणाचं चालणार का साहेब? नाही लागणार हो. आता हे साहेब जात आहे तिकडे. हा साहेब जात आहेत तिकडे. आता ना जावा तिकडे. ही परिस्थिती आहे. करायचं तरी काय आम्हाला समजत नाही. आणि नेहमी मग आम्ही बोललो तर फक्त आमची राकेशची जबाबदारी नाही ना, इकडे बरेच लोक राहत आहेत, सगळ्यांची जबाबदारी आहे. तिसऱ्यांदा राकेश लाईव्ह करतोय, सगळ्यांची जबाबदारी आहे ज्यांना हे त्रास आहे. आणि कधीतरी असं वाटतंय की हे बंद करून राहू दे सगळ्यांना चिखलमध्ये, कधीतरी असं वाटतंय. उचललं आहिरे साहेब? नाही उचललं ना. मग आता काय करायचं? तुम्ही सांगा काय कारवाई करणार, सांगा जरा लाईव्ह मध्ये. इथे तुम्ही लाईव्ह मध्ये सांगा काय कारवाई. बंद करणार ना आता कंपनी? आता ते याच्यावर कारवाई करणार. नाही काय कारवाई करणार? नाही, वरिष्ठाला कळवणार. मी आता फोन टाकला ना, वरिष्ठ कळवणार साहेब असं आहे, तर कारवाई करणार आहे. काय कारवाई करणार आता? फाईन म्हणणार ते तर कंटिन्यू आहे. अहो साहेब, पोलीस पण एक केस झाला, दुसरा केस झाला, तिसऱ्या ऐका ना तरीफार करते. तुमच्यामध्ये असं काय नाही का? वरिष्ठाशी बोलून घेतो. अहो तुमचे नियम काय ते सांगा. रोडवर चिखल माझ्या फाईन मारू शकतो. बस किती वेळ? 10 वेळ केलं, 20 वेळ केलं, फक्त 20,000 फाईन. त्याच्यावर काय नाही. मारू शकतो. एकदा 20,000 मारू शकतो ना साहेब आपण. मी काय म्हणतोय, दुसऱ्यांदा 20,000. मग कंटिन्यू त्यांनी हे चिखल फक्त 20,000 फाईनच मारू शकते. काम बंद करू. आता त्याला बोलू काम बंद करायचं. काम बंद करायचं सांगा. मी काम बंद करणार आहे. काम बंद करायला सांगा त्याला. आणि काम दिसलं आम्हाला चालू तर? नाही, काम बंद करताना त्याला त्याच्यात जर आम्हाला चालू दिसला तर बघू ना आपण, त्याला फाईन मारायचं पण. फाईन नाही. आता काम बंद म्हणजे बट त्याला ताळा मारा आणि सील मारा. तुम्ही मशीन आहे का सील मारायसाठी? काय मी घेऊन येऊ? आपल्याकडे सगळे आहे. तुम्ही पहिले अधिकारी जे आलात, तुमचा धन्यवाद त्यासाठी. कधीच येत नाही. हा पहिला माणूस आलाय, पहिला माणूस आहे जे आलाय इथे. कुठला एंडी येत नाही बिल्डर लोकांच्या इथे. खरं सांगतो, तुम्ही पहिले माणूस आहे जे आलात. म्हणजे तुम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाही हे सिद्ध झालं. तुम्ही जनतेसाठी काम करता हे सिद्ध झालं. बरोबर आहे. पण तुमचे दुसरे जे लोक आहेत ना, ते येत नाही. ठीक आहे साहेब ना, आता बघू ना त्याला कारवाई करून टाकू. आता मी इथं बसायचं चालू करू की काय करू? हे बाबा त्याला बोलू कोण असं आपलं. आम्ही बसणार तेव्हा काय होणार ऍक्शन? सगळ्यांना बोलवतो, रस्ता बंद करतो इथे. अहो आहिरे साहेब, तुमची भीती नाही त्या लोकांना. महानगरपालिकेची भीती नाही. त्याला वाटतंय महानगरपालिका डीमार्टला वाटतंय आमच्या खिशात आहे. समजून घ्या तुम्ही. नाही तर एवढ्यात तो आला नसता का इथे? तुमचा फोन उचलत नाही, विचार करा तो वर्मा. फक्त ह्यासाठी लाईव्ह केली की दिसलं पाहिजे की चांदिवली विधानसभेमध्ये काय परिस्थिती चालू आहे. बिल्डर लोकांनी थैमान घातलेला आहे. प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. मला वाटतं हे राकेशची पण दुसरी तिसरी लाईव्ह आहे. पण कशाला करावं लागतंय? का तुम्ही एवढं
तुमच्या गाड्या बाहेर जातात, टायर आतमध्ये धुवा, व्यवस्था ठेवा. आम्ही डेव्हलपमेंटला नाही सांगत आहे, पण तुम्ही काय सिस्टमच नाही, लोकांना त्रास देणार तर हे चांदिवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना चालू देणार नाही, 100% चालू देणार नाही. धन्यवाद.